तर हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची मैना सुन्नाईंना. आज होतं माझं विवो कंपनीचं शूट आणि मला जायचं होतं 11 पर्यंत. त्यांनी येणार होते पिकअप करायला, म्हणून मी पहिला गेलो मृणालच्या घरला, कारण मला ड्रेस बदलायचा होता. मी शक्यतो की नाही सगळे शॉर्ट कुर्तीच घालतोय आणि शॉर्ट कुर्ती असल्यामुळे माझ्याकडे कधी जेन्झी टाईप कपडे कधी आलेच नाहीत. मी कधी विकत घेतले पण नाही आणि त्यामुळं मला आता जेन्झी टाईप कपडे वेअर करायचे होते आणि असा काहीतरी मला आउटफिट करायचा होता, तो मी केला. त्यानंतर मी शक्यतो मेकअप पण कधी जास्त करत नाही, जास्त म्हणजे करतच नाही. मी फक्त सनस्क्रीन पावडर लावतोय आणि आज माझा मृणाल काय काय रंगरंगोटी करालती चेहऱ्यावर, सगळं मस्कारा वगैरे सगळं लावली तिनं. आणि त्यानंतर खाली तोपर्यंत व्हिडिओग्राफर पिकअप करायला आले. मग लगेच आम्ही खाली गेलो, गाडीत बसलो आणि पहिला आम्ही गेलो रंकाळ्यावरती आमचं पहिलं शूट करायचं होतं. इकडे आमचं शूट चालू झालं. एक एक लोकेशन आम्ही सगळे कव्हर करत होतो आणि रंकाळ्यावरतीच आम्हाला ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास लागलेला. मग दुसऱ्या लोकेशन वरती आम्ही गेलो. दुसरं लोकेशन होतं ते म्हणजे न्यू पॅलेस, आणि न्यू पॅलेस वरती एवढा पाऊस पडालता, भिजलो मस्त. लई दिवस झालं रेनकोट घालून भिजत होतो, आज म्हटलं असंच जरा भिजू. तिथनं तिसऱ्या लोकेशन वरती गेलो, ते म्हणजे हरबोले कॅफेच्या इथं, आणि तिथंच आम्ही फोन वरती काढलेले फोटोज बघितले. एवढे भारी फोटोज आलेले, मी पोस्ट करतो ते इंस्टाग्रामच्या माझ्या प्रोफाईल वरती जाऊन बघा. तिथं पण आम्हाला तरी 1 तास लागला. आणि हे बघा, हे छोटे मालक बघा हरबोले कॅफे, त्या छोट्याला कसा आम्ही व्हिडिओ करतोय ते बघत बसायचं होतं. खरं यांच्या पप्पांनी जबरदस्ती ह्याला उचलून घेऊन गेलं. त्यानंतर चौथं लोकेशन होतं आमचं फुलांची लाईन. फुलांच्या लाईन मध्ये जाऊन आम्ही शूट करून घेतले सगळे. आणि परत संध्याकाळी झाली. संध्याकाळी परत आम्ही गेलो रंकाळ्यावरती. संध्यामठच्या इथं थोडेफार शूट करायचे होते, ते राहिलेले ते पूर्ण सगळे करून घेतले आणि दी एंड केला. त्यानंतर मृणालच्या घरला गेलो आणि मृणालची मम्मी आज संकष्टी होती म्हणून मोदक करत होते, आणि त्यांनी कोकणी आहेत आणि मी पण त्यांच्या सोबत मोदक करायला शिकाल. त्यांच्या फोन मध्ये माझा एक जुना फोटो होता, त्यांनी मला दाखवत होती. त्यानंतर थोड्या वेळानं आम्ही एक डान्सचा व्हिडिओ करायचा ठरवला. प्रॅक्टिस कराल तो, खरं डान्स एवढा मला ते अवघड शिकवालती की मला जमतच नव्हतं, म्हणून आम्ही जेवणाच्या विषयाकडे वळलो. डान्सचा विषय साईडला ठेवला आणि आजचं जेवण प्युअर व्हेज कोकणी होतं. एवढं भारी यांची मम्मी जेवण बनवत्या सांगतो, आणि मोदक तर 1 नंबर होते. तर असा काही गेला माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.